मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, तुमच्या बऱ्याच काही गावांच्या कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स, असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये संकष्टी चतुर्थी होते, तर दिवोदासाची पुण्याई आणि गणेश लोक कसा प्राप्त झाला आणि भगवान शंकराला काशी क्षेत्र कसे मिळाले अशी आपण संपूर्ण माहिती ऐकली। तर ज्यांनी दिवोदासाची कथा ऐकली त्यांना गणेश लोकाची प्राप्ती झाली आणि काशी क्षेत्राचे अर्धे पुण्यसुद्धा आपल्याला काशी यात्रेला गेल्याचे लागले। तर आज नर्मदेचे मृत्यू लोकामध्ये आगमन कसे होते ते आपण या स्कंद महापुराणातील ऐकणार आहोत। तर त्या अगोदर जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। आणि कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। पूर्वी एकदा युधिष्ठिराने मार्कंड ऋषींना नर्मदा नदीचे महात्म्य विचारले, तेव्हा मार्कंड ऋषी सांगू लागले की नर्मदा नदीचे पहिले पृथ्वीवरील अवतरण आदित्य कल्पाच्या सत्ययुगात, दुसरे अवतरण दक्ष सावर्णी मन्वंतरात झाले, तर तिसरे अवतरण पूर्व्याकडून वैष्णव मन्वंतरात झाले। फार पूर्वी चंद्रवशात पुरुरवा नावाचा राजा होता। तो खूप श्रेष्ठ होता आणि एकदा ब्राह्मणांनी त्याला सांगितले की हे राजा, मनुष्यांना पितरांना पापमुक्ती होऊन तृप्ती होण्यासाठी आपल्या जंबूद्वीपात पापनाशिनी नर्मदा नदीला आण। तेव्हा पुरुरवा राजाने शंकराची कठोर तपश्चर्या केली। मग प्रसन्न झालेल्या शंकरांना राजाने आपल्या मानस सांगितला आणि मग तेव्हा शंकरांनी आपल्या नर्मदा नदी सोडून दुसऱ्यावर वर मागण्यास सांगितले। परंतु राजाने तोच आग्रह धरला। त्याची तपश्चर्या पाहून भगवान शंकर नर्मदेला म्हणाले, हे सुरेश्वरी, तू पृथ्वीवर ये, येथे मर्त्य लोकाचे हित कर। यावर नर्मदा नदी म्हणाली, मला कोणाच्या तरी आधाराशिवाय स्वर्गातून पृथ्वीवर जाता येणार नाही। तेव्हा विंध्य पर्वत म्हणाला, हे महादेवा, आपल्या कृपेने माझा पुत्र पर्यक नर्मदेला धारण करू शकतो। शंकराच्या आज्ञेनुसार नर्मदा नदी स्वर्गातून पर्यक पर्वताच्या शिखरावरून पृथ्वीवर अवतरली। ती खूप मोठ्या प्रमाणात आणि अत्यंत वेगाने वाहू लागली। तेव्हा देवतांनी तिला मर्यादेमध्ये वाहण्याची विनंती केली। त्यावर शंकराच्या आज्ञेनुसार नर्मदा नदी लहान झाली। ती राजाला म्हणाली, हे राजन, तू माझ्या जलाला स्पर्श कर, आचमन कर, या जलाने पितृतर्पण कर। त्यानुसार राजाने केले व त्यामुळे त्यांचे पितर देवांनाही दुर्लभ अशा परमपदाला पवित्र झाले। जो कोणी नर्मदा नदीचं जल आणून पितरांचे तर्पण करेल, पितरांना स्पर्श करेल, आचमन करेल, ते आंघोळीच्या पाण्यात टाकेल, तर आपल्याला सर्व काही पापांपासून मुक्ती मिळेल आणि दुर्लभ देवांनासुद्धा परमपदाला आपले पितृ पावतील। नर्मदेला याआधी पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न केला तर तो चंद्रवंशातील हरण्यतेजा राजाने केला होता। एकदा अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण होते। त्या दिवशी राजाने आपल्या पितरांना तृप्त केले, परंतु त्याच्या जलपानासाठी जंबूद्वीपात एकही नदी नव्हती। तेव्हा पितर त्यांना म्हणाले की या ठिकाणी एकही नदी नसल्याने येथील धर्म कर्म नष्ट झाले। आमच्या मुक्तीसाठी येथे नर्मदा नदीला आणा, असे पितरांनी सांगितले। हे ऐकून राजाने उदयचलावर कठोर शिवाराधना केली। शंकर अतिशय राजावर प्रसन्न झाले। प्रसन्न झाल्यावर त्याला नर्मदा नदीबद्दल पृथ्वी तलावावर येण्याचा वर मार्ग सांगितला, परंतु शंकरांनी दुसरा वर मागण्यास सांगितला। परंतु आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी हिरण्यतेजा नर्मदेचा आग्रह सोडेना। तेव्हा शंकरांनी नर्मदा नदीचे आव्हान केले। नर्मदा नदी मगरासनावर विराजमान होऊन आली आणि आव्हानाचे कारण विचारले। मगरासनावर विराजमान होऊन आली आहे नर्मदा नदी, मग आव्हानाचे कारण विचारले। शंकरांनी त्याबद्दल सांगितले, परंतु कोणाच्या आधाराशिवाय हे शक्य नव्हते। तेव्हा उदयाचल पर्वताने नर्मदेला धारण करण्याची तयारी दाखवली। तेव्हा प्रचंड वेगाने नर्मदाच्या पृथ्वी तलावावर अवतरली, परंतु तिच्या अफाट वेगाच्या मर्यादेसाठी शंकरांनी मेरू, हिमालय, कैलास, विंध्य असे 4 पर्वत तयार केले। पुढे राजाने नदी स्नान आदी करून विधी करून देवांना पितरांना तर्पण करून दिले।
पिंडदान केले, त्यामुळे पितरांना मुक्ती प्राप्त झाली. अजून अशीच एक कथा आहे ज्यामुळे नर्मदेचे मृत्यू लोकात आगमन झाले आहे. फार पूर्वी एक पुरुकुत्स नावाचा क्षत्रिय राजा होता. त्यानेही नर्मदा नदीच्या पृथ्वीवरील आगमनासाठी भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली. तेव्हा प्रसन्न झालेल्या शंकरांनी पर्यक नावाच्या पर्वताला नर्मदेला धारण करण्याची आज्ञा केली. त्यानुसार नर्मदा पृथ्वीवर अवतरली. पूर्वी जेथे पृथ्वीराजाने अश्वमेघ यज्ञ केला होता त्या ठिकाणी नदी आली. तेथे सर्व देव, गंधर्व, ऋषी मुनींनी नर्मदेचे स्वागत केले व म्हणाले, हे नर्मदे, आम्हा देवतांना स्पर्श करून आम्हाला तू पवित्र कर. परंतु आपण स्वतः कुमारी असल्याने तसे करता येणार नाही असे नर्मदेने सांगितले. तेव्हा सर्व देव दुःखित झाले व म्हणाले, ज्या पुरुषाने म्हणजेच पुरुकुत्स राजाने तुला येथे आणले त्याचाच तू पती म्हणून स्वीकार कर. त्यानुसार नर्मदेने पुरुकुत्साला पतिपद दिले. तेव्हा राजाने प्रार्थना करून नर्मदेला आपल्या पितरांची मुक्ती करण्यास सांगितले. यावर तथास्तु असे म्हणून नदी अत्यंत वेगाने पश्चिमेकडे गेली. ही नदी ज्या ज्या ठिकाणाहून गेली त्या त्या ठिकाणी तीर्थ महात्म्य निर्माण झाले. या नर्मदा नदीचे महात्म्य खूप खूप आहे. जो कोणी नर्मदा नदीचे निस्ते महात्म्य या नर्मदा सुद्धा तोंडातून मुखातून श्रवण करून घेतले तरी पण सर्व पापांचे नाश झाल्याशिवाय राहत नाही. अंघोळीच्या वेळेस हर हर नर्मदे असे जर बोलले तर हर हर सर्वे पाप, हर हर सर्वे दुःख, हर हर सर्वे दारिद्र्य, हर हर शरीर पीडा, हर हर कोणत्याही कामं जर तुमचे होत नाही आहे आणि हर हर नर्मदे असे बोलले म्हणजे आपले सर्वे दुःख, यातना सर्व काही हरून जातात आणि नर्मदा नदीचा आपल्यावर आशीर्वाद प्राप्ती होते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते. म्हणून अंघोळीच्या वेळेस गंगा, सिंधू, सरस्वती, कावेरी, चर्मनवती, व्यत्रा, क्षिप्रा अशा नदींचे नावं घेतल्याने नर्मदा, सरयू, तनयू असे जर नावं घेतले कोणत्याही एका नदीचं पण तुम्हाला स्मरण झालं तरी पण आपले सर्व पापांपासून मुक्ती मिळते. दिवसभरचे जेवढे पाप आपण केले आहे अंजानाने झाले, आपण तर म्हणत नाही की आपल्या हातून पाप व्हायला पाहिजे. ज्याने अंजाने कण काही चुगली, नासलती झाली, चिडी मुंगी मारली गेली, काहीतरी पायाखाली येऊन चिडी मुंगी पण मुंगीसारखी तर ती मरून गेली तर त्याचे सुद्धा आपल्याला पातक लागते. मच्छर मारला आपण काही दिवसभरातून त्याचे पातक लागते. तर अशा पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते. तर याच्यासाठी आपल्याला अंघोळीच्या वेळेस कोणत्याही नदीचं नामस्मरण केलं पाहिजे. शनिवार, मंगळवार या दिवशी अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून अंघोळ करा, काळी तीळ टाकून अंघोळ करा. याच्याने आपल्याला जर नजर लागली असेल, आपल्या घराला नजर लागली असेल तर नमकच्या पाण्याने आपण अंघोळ केली तर सर्व दोष निघून जातो, नजर दोष. त्याशिवाय या नर्मदा नदीचे महात्म्य खूपच म्हणजे महत्त्व आहे आणि खूप काही पवित्र मानले गेलेले आहे. या नदीमुळे सारे जग पवित्र झाले आहे. सरस्वती नदीतील जलाने मनुष्य 3 दिवसात, तर यमुनाच्या जलाने मनुष्य 7 दिवसात आणि गंगा जलामुळे मनुष्य त्याच वेळी पवित्र बनतो. तर समुद्राची जी नदी आहे नर्मदा नदीचे महात्म्य एवढे आगाध आहे की एक मनुष्य सरस्वती नदी जर आहे तर त्यातील 3 दिवसात आपण पवित्र होतो. यमुनाची जी नदी आहे तर ते मनुष्य 7 दिवसात होतो आणि गंगा जलामुळे लगेच ताबडतोब होतो. परंतु नर्मदेचे फक्त दर्शनमुळे पवित्रता लाभते. नर्मदेची कथा ऐकल्याने आपल्याला सर्व पवित्रता लाभते, घराला पवित्र करते. या नदीतील नर्मदा नदीचे स्नान गंगा स्नानाच्या 10 कोटी गुणा फळ अधिक लाभते. या संपूर्ण जगाच्या उद्धारासाठी नर्मदा नदी पृथ्वीवर आली आहे. नर्मदा संगमात स्नान, दान, तप, होम इत्यादी धर्मकर्म केल्यास ती फलदायी ठरते. येथे या नर्मदा नदीमध्ये अमावस्या, पौर्णिमा, संक्रांती, अक्षय तृतीया, तिथीक्षय, वृद्धी दिन तसेच वैशाख मासमध्ये, माघ महिन्यात, कार्तिक महिन्यात पौर्णिमेला स्नान करणारे, गोदान करणारे, तर संगमात स्नान करून दानधर्म करणाऱ्याला अश्वमेघ यज्ञ केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. जो कोणी हा अध्याय स्कंद पुराणातील फक्त श्रवण करेल, वाचेल, कोणाला शेअर करेल तर त्याला बी अश्वमेघ यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. या नर्मदाच्या काठावर मोक्ष व स्वर्ग नांदतात असे समजले जाते. जो कोणी हा अध्याय ऐकतो त्याला मोक्षाची प्राप्ती होते. या नदीत स्नान केल्याने, जल आचमन केल्याने किंवा नदीच्या फक्त नामस्मरणाने देखील अनेक जन्मांची सर्व महापापे नष्ट होतात.
प्रांतकाली नर्मदाच्या स्मरणाने 7 जन्माच्या पापातून मुक्ती होते. जर सकाळी सकाळी आताच सांगितलं मी अध्यायात आता आलं तर सकाळी सकाळी दररोज आणि भरपूर पुराणांमध्ये पण आलेलं आहे की जो कोणी अंघोळीच्या वेळेस फक्त नर्मदा नदीचं नामस्मरण पण करून घेतं तरी पण त्याचे 7 जन्माची महापातके नष्ट होतात. आपल्याला मासिक पिरियड आली आहे, पिरियड कोणाच्या घरी पिरियडमध्ये पाळतात, कोणाच्या घरी नोकरीवाले काही आहे तर कोणी कोणी पिरियडमध्ये स्त्रिया पाळत नाही, पण देवांना पडदे वगैरे लावून जो तो तर स्वतः घाबरूनच राहतो, देवांवर सावली पाडत नाही. तर असे विटाळ वगैरे सुद्धा आपले एकत्र होतात, पाळले जात नाही. तर जर आपण पाळले जात नाही त्याचं सुद्धा आपल्याला पातक लागतं हे आपल्याला समजतं आहे. पण आता मजबुरी आहे तर आपल्याला टिफिन मुलांचे माणसांचे या घरात स्वयंपाक करावाच लागतो केव्हा केव्हा. काय म्हणतं लेडीज की अंग डोक्यावर पाणी घेऊन स्वयंपाक करून घेतो, देवघराचा पडदा लावून देतो, देवाला शिवत नाही, या देवाच्या कोणत्या वस्तूला हात लावत नाही, अशा बऱ्याच ठिकाणी होतं. अशा कमेंट्स पण मला येतात. पण मग जर आपल्याने असे 3 दिवस असे आपण एकत्र केलं, स्वयंपाक केला, या लागवड झाली, कुठे ना कुठे आपण कपाटांना हात लावतो. मग रिकामे काही अशा वेळेस स्वयंपाक नाही आहे कोणाकोणाच्या घरी तर कपाटीच रचून काढतात, या काही रिकामे कामंसुद्धा आपण भरपूर कामं बारीक बारीक घरात निघतात. तर मग अशा वेळेस 4थ्या दिवशी अंग डोके धुवायचे. सकाळी अंघोळीच्या पाण्यात घरात जर असेल कोणाला सांगायचे की गंगाजल आहे तुमच्या घरात, कोणी टाकून देईल तर ठीक, नाही तर मग 5व्या दिवशी अंग डोकं धुतल्यानंतर संध्याकाळी परत आपण स्नान करून घ्यायचं. मग आपल्या हाताने आपण गंगाजल आपल्या संध्याकाळच्या पाण्यात म्हणजे 4 वाजताच आंघोळ करायची. भर संध्याकाळी आंघोळ करू नये, दिवा लागणीच्या वेळेस पण आंघोळ करू नये, दिवा लागणीच्या वेळेस कपडे धुवू नये, या चुका बारीक बारीक टाळाव्या. तर असे जर आपण 3 दिवस 4 दिवस विटाळ आपला कालवला गेला, मासिक पिरियडमुळे घरात स्वयंपाक करावा लागला, या काही कारणास्तव दुसरे कामं करावे लागले, तर आपण 5व्या दिवशी संध्याकाळी गंगाजल टाकून नर्मदा नदीचं स्मरण करून घ्यायचं. याच्याने आपले 7 जन्माची पातके नष्ट होतात. तर मग आपल्याला 5व्या दिवशी आंघोळ करायला काय होते संध्याकाळी, तर दर महिन्याला 5व्या दिवशी अशी स्नान करून घ्या, नर्मदा नदीचं नामस्मरण करा. आणि दररोज पण नर्मदा नदीचं नामस्मरण केलं, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. नर्मदा नदीचं तर नुसतं स्मरण केल्याने सर्व 7 जन्माची पातके नाहीशी होतात. जर कुठे तुम्ही उज्जैनला गेले तर तिकडे नर्मदा नदी लागते, या नर्मदा नदी तुम्ही तिकडेच असणार भोपाल साईडकडे, तर गंगाजल बाटलीमध्ये भरून आणायचं आणि आंघोळीच्या पाण्यात नर्मदा नदीचं नामस्मरण केल्याने आंघोळ करावी. आपल्या घरात लहान मुलं हे या मीडियम म्हणजे 14-15 वर्षाचे, तर मुलं आता मोठे झाले तर आंघोळ आपल्याला करू देत नाही. 7-8 वर्षाचे राहिले तोपर्यंतच करू देतात, हे मी माझ्यावरून सांगते, मुलांवरून. तर मग मुलांच्या सुद्धा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाका. माझं तर मी पुराण वाचत आहे, खोटं नाही सांगणार. माझ्या आंघोळीच्या पाण्यात मला आठवणच नाही राहत, बऱ्याचदा मला आठवण नाही राहत, पण मला आठवण राहते माझ्या मिस्टरांच्या आंघोळीच्या पाण्यात गंगाजल बिलकुल टाकायचं. मुलगा जे आंघोळीला बसतो, माझ्या आंघोळीनंतर मुलाचं पाणी, मग मिस्टरांचं पाणी, एक आंघोळीचं गिझरमधून पाणी निघत राहतं. मग त्यावेळेस मी जवळच बाटली अशी दूर ठेवून दिली आहे, एकदम बाथरूममध्ये बी गंगाजल ठेवता येत नाही, लाल कपड्याला गुंडाळून जवळ म्हणजेच दूर असे रूममध्येच ठेवून दिली आहे. तर बरोबर बाल्टी भरली आणि आंघोळ झाल्यानंतर निघायच्या आधी आपली बाल्टी जी आहे बकेट ती भरलेलीच असावी, रिकामी बाल्टी राहिली तर कधीच बाहेर निघू नये. बाल्टी केव्हाही भरून निघावी पाण्याने, कारण आपलं घर पूर्ण धन संपदाने ऐश्वर्याने भरलेलं राहतं. रिकाम्या बाल्टीने कधीच आंघोळ झाल्यावर बाहेर निघू नये. बाल्टी भरून ठेवावी. लगेच गंगाजल आपल्या नाही टाकलं गेलं पण आपल्या मुलांच्या, पतीच्या, सासू सासऱ्यांच्या, ज्यांचं तुम्हाला टाकायचं आहे त्यांचं तरी टाकावं. म्हणजे जर आपण त्यांच्या पाण्यात पण टाकलं तरी पण आपल्याला त्यांचं आंघोळीच्या पाण्याचं जे आपण नर्मदा नदीला स्नान केल्याचं जे पुण्य आहे ते आपल्याला पण मिळतो. ज्यावेळेस आपण आंघोळीच्या पाण्यात मिस्टरांच्या, मुलांच्या, मुलीच्या जर टाकत आहे, हर हर नर्मदे आपणच बोलून टाकून द्या. ते बोलो ना बोलो त्यांच्या मागे मग आपल्याला सतत रट लावायची नाही की हर हर नर्मदे बोल, हर हर नर्मदे बोल. आपण बोलून दिलं ते झालं नर्मदा नदीचं पाणी. तर असं सुद्धा केलं तुम्ही तरी पण 7 जन्माची पातके नाहीशी होतात, असं या स्कंद महापुराणामध्ये सांगितलंय. 18 पुराणांचा, महापुराणांचा समावेश जर स्कंद महापुराणात आलेला आहे तर प्रत्येक गोष्ट बारकाईने ऐकून घ्यायची. तुम्हाला एवढे बारकाईने कुठेच सांगायला मराठी शुद्ध भाषेत मिळणार नाही. मी मनाने एकही गोष्ट सांगत नाही, जे पुराणामध्ये लिहिलेली आहे तीच
तुम्हाला जशीच्या तशी वाचून सांगते. म्हणून नर्मदा नदीचं सकाळ संध्याकाळ दिवसातून जेव्हा तुम्हाला आठवण आली फक्त नामस्मरण पण करून घेतले तरी पण सर्व पितृदोष आपले नाहीसे होतात. पितृंना संतुष्टी मिळते. 7 जन्माची महापापे जी झालेली आहेत, महापातके झालेली आहेत ती नष्ट होतात आणि प्रांतकाली म्हणजे सकाळच्या वेळी नर्मदेच्या स्मरणाने 7 जन्माच्या पापातून आपल्याला मुक्ती मिळते, मोक्षाची प्राप्ती होते आणि वैकुंठ लोकची शिवलोकची प्राप्ती होते असे या स्कंद पुराणामध्ये सांगितलं आहे. तर नर्मदा नदीचं एवढं महत्त्व सांगितलं आहे. नर्मदा तटावरील तीर्थांचा महिमा खूप खूप पवित्र आहे. नर्मदा नदीच्या उत्तरेकडील तटावर प्रसिद्ध संगम तीर्थ आहे. या ठिकाणी गंगा यमुना नर्मदा यांचासुद्धा संगम आहे. यांचे महात्म्य खूप खूप पवित्र आहे. जो कोणी खूप भाग्यवान आहे तोच या गंगा यमुना सरस्वती नर्मदाचे महात्म्य ऐकू शकतो. ज्यांच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य जमा आहे त्यांनाच हे ऐकायला मिळेल. सहजासहजी नाही तर तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. तुम्ही घरात व्हिडिओ लावून देताय, तुमच्या चेहरा पतीने मुलाने कोणी पाहिला तरी पण त्यांना नर्मदा नदीचा या अध्यायांचा अर्ध पुण्य त्यांना मिळेल. एक घरातून कोणीही एक व्यक्ती जर शिव मंदिरात जात आहे, घरातून कोणी एक व्यक्तीसुद्धा स्कंद पुराण या कोणतंही पुराण ऐकत आहे तर त्यांना त्या पुराणाचा लाभ संपूर्ण घराला संपूर्ण परिवाराला मिळतो असे स्कंद महापुराणात सांगितले गेले आहे. एकदा काय झाले, नर्मदा नदी आणि यमुना नदीचा संगम सर्व काही हा नर्मदा नदीच्या उत्तरेकडील प्रसिद्ध संगम तीर्थ या ठिकाणी आहे. यांचे महात्म्य खूप आगाध आहे. एकदा युधिष्ठिराने मार्कंड्यांना विचारलं या तीर्थास गंगा व यमुना यांचे आगमन कसे झालेले आहे, गंगा नदीचे आणि यमुना नदीचे आगमन कसे झाले आहे. त्यावर मार्कंड ऋषी एक कथा सांगू लागले. पूर्वी त्रिपुरीमध्ये मातंग नावाचा एक राजा होता. तो भगवान शंकराचा फार मोठा भक्त होता, महान योगी सुद्धा होता. एकदा त्याच्याकडे श्राद्ध असताना सप्तऋषी मुनी आले. राजाने त्यांचे स्वागत केले, भोजनाचा आग्रह धरला. परंतु सप्तर्षी ऋषी म्हणाले की आम्ही भोजनापूर्वी गंगा यमुना संगमामध्ये स्नान करू असे सप्त ऋषींनी सांगितले. हे ऐकून मातंगेने ध्यान करून गंगा यमुनांना आव्हान केले. त्यांच्या आव्हानाने गंगा यमुना तेथे प्रकट झाल्या. मातंगाचे हे कर्म पाहून सप्त ऋषींना फार आश्चर्य वाटले. त्यांनी तेथे स्नान केले. ब्राह्मणांदी पूजा वगैरे व्यवस्थित झाल्याने त्यांच्या पूर्वजांना स्वर्गलोकाची प्राप्ती झाली. येथे आलेल्या गंगा यमुना नर्मदेला जाऊन मिळाल्या आणि त्यामुळे तेथे सर्व पापातून मुक्ती देणारे संगम तीर्थ निर्माण झाले. या संगम तीर्थाचे मोठे महात्म्य आहे. येथे सोमवती अमावस्याला स्नान केल्यास त्या मनुष्याच्या पूर्वीच्या व पुढच्या मागच्या 7 पिढ्यांचा उद्धार होतो. जो कोणी सोमवती अमावस्याला गंगा यमुना नदीमध्ये जर स्नान केले तर पहिल्या 7 पिढ्या आणि मागच्या 7 पिढ्या यांचा उद्धार होतो आणि सर्व दारिद्र्य दुःख दूर होते आणि त्यावर महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्याला स्वर्गाची सुद्धा प्राप्ती होते. पापांपासून मुक्ती मिळते. पहिले 7 पिढ्या आणि मागच्या 7 पिढ्या असे सर्वांचा पापांचा नाश होऊन पापमुक्ती होते. येथील महेश्वराची पूजा करणाऱ्याला शिवलोकाची प्राप्ती होते. याच संगम तीर्थाला नर्मदा नदीला दत्तात्रय नदी मिळते. या संगमात स्नान दानादी करून विष्णू पूजा करणारा मनुष्य विष्णुलोकी जातो. या तीर्थात एक कथा आहे. या तीर्थाबद्दल एक कथा आहे तर ती सांगते. पूर्वी चंद्रवंशात हरिकेश नावाचा राजा होता. श्री शैल्य पर्वतावर त्रिपुराजवळ तुंगभद्र नावाची नदी होती. त्या ठिकाणी पुण्यतीर्थ क्षेत्र आहे. त्या ठिकाणी त्याने 1,00,000 गायी व सहस्र सुवर्ण मुद्रा आणल्या. 10,000 ब्रह्मचर्यांना बोलवले. मग यज्ञाच्या सुरुवातीला अग्नीचे आव्हान करण्यासाठी त्याने रुद्र देवता संबंधी मंत्राने आहुती दिली. त्यावेळी पाताळात अत्यंत तेजस्वी अग्नी तेथे प्रकट झाला. त्यामुळे तेथील 10,000 ब्राह्मण 1,00,000 गायी जळून खाक झाल्या. या घटनेने राजाला फार वाईट वाटले. तेव्हा तो पश्चातापासाठी अग्नीत उडी मारू लागला. तेव्हा एक ब्राह्मण त्याला म्हणाला, राजा तू कल्पग्रामात राहून हरिकेश होम कर. त्याप्रमाणे राजा तेथे गेला. तो सरस्वतीला शरण गेला. तेव्हा सरस्वती राजाला म्हणाली, हे राजन तू नर्मदा नदीकडे जा. तेथे सूर्यग्रहणाच्या वेळी कोटी तीर्थात स्नान कर. मग शंकराची आराधना कर, यज्ञ कर. अग्नीमुळे मृत्यू पावलेल्या ब्राह्मणांच्या अस्थीच्या विसर्जन नर्मदा नदीत कर. त्यामुळे त्यांना देवलोक लाभेल. त्याप्रमाणे राजाने सर्व काही केले. त्या ठिकाणी एक प्रवाह प्रकट होऊन तो नर्मदेत मिसळला. तो संगम गांजल नावाने प्रसिद्ध झाला आणि राजाच्या या कृतीने त्या सर्व ब्राह्मणांना विष्णू लोक लाभले आणि मग आज नर्मदेचे स्तवन केले. तेव्हा राजाने प्रसन्न झालेल्या नर्मदेला वर मागितला. तो असा की हे नर्मदे
तुझ्या जलात स्नानांदी कर्म केल्याने तुझ्या निस्त्या जो कोणी हा अध्याय ऐकेल, श्रवण करेल या स्मरण करेल, त्याच वेळी ताबडतोब ह्या अध्याय ऐकणाऱ्याला, वाचणाऱ्याला, शेअर करणाऱ्याला, सांगणाऱ्याला 7 जन्मांच्या पुढच्या, 7 जन्मांच्या मागच्या सर्व पिढ्यांचा पापांचा नाश होईल. ज्या वेळी हा अध्याय श्रवण करेल त्याच वेळी त्याचा 7 जन्म पहिल्याचा आणि मागच्या पुढच्या पिढ्यांचा सर्व काही पापांचा नाश होऊन त्यावर नर्मदा नदीचा आशीर्वाद प्राप्त होईल. अशा प्रकारे नर्मदा तथास्तु म्हणाली आणि अदृश्य झाली. पुढे या राजाला देवलोकाची प्राप्ती झाली. मार्कंडेय ऋषी आता कलहंसेश्वर तीर्थाची आता कथा सांगू लागले. नर्मदा नदीच्या काठावर कलहंस नावाचा देवर्षी भगवान शंकराची आराधना करत होता. अनेक वर्ष त्यांची तपश्चर्या चालू होती. प्रसन्न झालेल्या महादेवाने त्याने वर मागितला, हे महादेवा, या ठिकाणी कलहंसेश्वर नावाचे एक शिवलिंग व एक तीर्थ प्रकट व्हावे. या ठिकाणी होम दानधर्म केल्यास ती सर्व अक्षय व्हावीत. तसेच या ठिकाणी मनुष्याला मृत्यू आल्यास स्वर्गलोकाची प्राप्ती व्हावी. यावर भगवान शंकर म्हणाले, तथास्तु. तसेच या तीर्थक्षेत्री त्रैलोक्यातील कोणतीही वस्तूची मागणी केल्यास त्याला मी प्राप्त होईन असे म्हणून भगवान शंकर अंतर्धान पावले. पुढे कलहंसही शिवलोकाला गेला. या कथेनंतर मार्कंडेय ऋषी परशुरामेश्वर लिंगाचे महात्मे सांगू लागले. नर्मदापूर ठिकाणी जमदग्नी हे ऋषी राहत होते. त्यांनी घोर तपश्चर्या, शिव आराधना आणि भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले होते. तेव्हा भगवान शंकरांनी त्यांना काय मागेल ते देणारी अशी कामधेनू दिली होती. त्यामुळे आपल्या आश्रमात सर्वांना पोटभर जेवण देत असे. अतिथींना काय हवे असे ते देत असे. कारण जमदग्नी ऋषी हे फार मोठी तपस्वी ऋषी होती. कारण जमदग्नी ऋषी जवळ काय होती? कामधेनू. जी मागितलं त्या कामधेनूपासून ते मिळत असे. सोन्याच्या ताटामध्ये जेवण, काय चांदीच्या ग्लासांमध्ये सर्व काही कामधेनूला फक्त इच्छा प्रकट करायची होती. सैनिक वगैरे जे मागणार ते कामधेनू अशी ही जमदग्नी जवळ होती. एके दिवशी कार्तवीर्य नावाचा राजा जमदग्नी ऋषीकडील कामधेनूची कीर्ती ऐकून तिला पाहण्यास आला. कथा ऐकण्यासारखी आहे, नक्की कान देऊन ऐका. एके दिवशी कार्तवीर्य नावाचा राजा होता. जमदग्नी ऋषीकडील कामधेनूची कीर्ती ऐकून तिला पाहण्यासाठी आला. त्याने जमदग्नी ऋषीकडे कामधेनूची मागणी केली. तेव्हा त्यांनी नकार देताच राजाने त्याला ठार मारण्याचा विचार केला. तो कामधेनूला घेऊन जाऊ लागला. त्यांनी काय केले? त्या ऋषीला जमदग्नी ऋषीकडे ज्यावेळेस कामधेनूची मागणी केली राजाने, तर ऋषींनी मना केले. पण राजाने त्याला ठार मारून टाकले व तो कामधेनूला घेऊन जाऊ लागला. तेव्हा तुझ्या संपूर्ण कुलाचा नाश परशुरामाच्या हातून होईल असा शाप कामधेनूने राजाला दिला व ती स्वर्गात गेली. इकडे परशुरामाला ही बातमी कळाली. पितृमृत्यूने दुःखी झालेला परशुराम कीर्तिवीर्याला मारण्यास निघाला व त्या दोघांच्यात युद्ध झाले. शेवटी परशुरामाने आपल्या परशुने राजाचा वध केला. तेव्हा सर्व देवांना आनंद झाला. हे केल्यानंतर परशुरामाने नर्मदेच्या काठावर परशुरामेश्वर लिंगाची स्थापना केली. तेथील विशोका, एरंडिका व पावनी नावाच्या शिलावर जमदग्नीचे म्हणजेच पित्यांचे श्राद्ध केले. या ठिकाणी देवद्रोणी नावाच्या शिलेवर पिंडदान केल्यास पितरांना स्वर्गाची प्राप्ती होते. आता मार्कंडेय ऋषी सारस्वत तीर्थाची कथा सांगू लागले. पूर्वी सप्त सारस्वत नावाचा गंधर्व होता. तो मोठा शिवभक्त होता. परंतु काही दिवसांनी तो वाईट मार्गाला लागला, दुराचारी बनला. एकदा तो शंकराच्या दर्शनासाठी कैलास पर्वतावर गेला. तेव्हा नंदीने त्याला शाप दिला की तू केलेल्या पापी आचरणामुळे तू चांडाळ योनीत जन्माला येशील. तेव्हा गंधर्वाने या शापातून मुक्तता कशी मिळेल ते विचारले. तेव्हा नंदी म्हणाला, व्यतिपात योग आल्यावर नर्मदेत स्नान करून शिव आराधना केल्यास तुझ्या सर्व पापांचा नाश होईल. त्यांनी तो शाप संपून तू येथे येशील. पुढे गंधर्वाचा चांडाळ योनीत जन्म झाला. त्याने नंदीने सांगितल्याप्रमाणे सर्व तसेच केले. तेव्हा त्याच्या शिव आराधनेने प्रसन्न झालेल्या शंकरांनी त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तो सप्त सर्वस्वत गंधर्व म्हणाला की हे देवादिदेवा, आपल्या कृपेने हे तीर्थ माझ्या नावाने प्रसिद्ध व्हावे. येथील लिंग सार्वस्त लिंग नावाने प्रसिद्ध व्हावे. येथे चांडाळ पापी लोकांनी येऊन दर्शन घेतल्यास ते पापमुक्त होतील. त्यांना स्वर्गलोकाची प्राप्ती होईल. यावर शंकर तथास्तु म्हणाले व ते अदृश्य झाले. या गंधर्व लोकालाही शिवलोक लाभले. या सप्त सार्वस तीर्थात स्नानादी कर्म करून शंकरा जो कोणी हा नर्मदा नदीच्या महात्म्याचे अध्याय सांगेल, कोणाला शेअर करेल, त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळेल
आणि त्याला शिवलोकाची प्राप्ती होईल। तर अशा प्रकारे आज या स्कंद महापुराणात नर्मदा नदीचे महात्म्य खूप थोर अगाध होते। तर असे आले होते। तर कमेंट बॉक्समध्ये हर हर नर्मदे, हर हर नर्मदे करा, म्हणजे सर्व पापांपासून आपल्याला मुक्ती मिळेल। आणि शेअर करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब